स्वस्त घरांच्या नावाखाली राज्यातील 7,000पेक्षा अधिक आजी माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याची शंका सध्या उपस्थित होती। पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची 1100 कोटींची फसवणूक झाल्याचा एमपीएससी बचाव कृती समितीकडून आरोप करण्यात आलेला आहे। फसवणुकीसंदर्भात यंत्रणांकडे दाद मिळत नसल्याचा आक्षेप सुद्धा घेतला गेलेला आहे। 10 मार्चला मुंबईमध्ये महारेराच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा दिला गेलेला आहे। एमपीएमसी कडून ही सगळी तक्रार करण्यात आलेली आहे। आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी किरण डोईफोडे यांच्याकडून। किरण, काय नेमके कृती समितीकडून आरोप करण्यात आलेत आणि मोर्चा संदर्भात काय इशारा आहे? जर पाहिलं तर स्वस्त घरे देण्याच्या नावाखाली राज्यातील 7,000हून अधिक आजी माजी जे पोलीस अधिकारी आहेत, काही कर्मचारी त्यांचे 1100 कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप हा काल शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितला। लोहगाव येथील गृह प्रकल्पात राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केली आहे। यात आयपीएस व वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। त्यांची फसवणूक झाली आहे, पण यावर मात्र काही जे आहे त्यांनी मौन पाळून आहेत। काही कर्मचाऱ्यांनी कर्ज काढून गुंतवणूक केली आहे। तर विधिमंडळात यावर प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र योग्य प्रकारे दखल घेतली नसल्याचाही आरोप समितीने केला आहे। लोहगाव येथील 117 एकर जागेत प्रकल्प उभारून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना स्वस्त घरे मिळतील असे स्वप्न दाखवले होते। त्यामुळे जवळपास राज्यभरातून 7,000हून जास्त पोलीस अधिकारी कर्मचारी या प्रकल्पात पैसे गुंतवले होते। मात्र 116 एकर जागेवर 7 मजली जवळपास 60 इमारती बांधणार असल्याचे देखील सांगितले होते, पण अद्याप न झाल्याचा आरोप समितीने केला आहे। जर या प्रकरणात येण्याला लागलं तर 10 मार्च रोजी मुंबईत महारेराच्या कार्यालयात मोर्चा काढणार असल्याचे समितीने सांगितलं आहे। रिद्धी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।